द- या ठिकाणी मात्र सुंदर समालोचन पहिल्या मॅच मध्ये गेलं ओमी सुधार यांनी. त्यांचं देखील कौतुक. पुनश्च जाऊयात मॅचच्या दिशेनं. आपण पाहतोय मित्रांनो, नैतिक स्पोर्ट्स कुंढेरे आयोजित धर्मवीर चषक 2024चा पहिला दिवस सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ओझरले आणि त्यांच्या अगेन्स्ट वाबेगर अशी ही मॅच मधल्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी मधल्या आतमध्ये ऋषी शेलार आणि त्याच्या सोबतीनं संजय शेलारला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरण देखील सज्ज आहे. आज ओझरले संघ नक्कीच्या ठिकाणी मात्र 1 ते 2 खेळाडू त्यांच्या अनुपस्थित आहेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील त्यांना चांगली फाईट मधल्या आतमध्ये करावी लागेल. सकाळचं सत्र आहे, सुंदर अशी स्पर्धा आहे, सुसज्ज असं क्रीडांगण आपण पाहू शकता. नक्कीच मोठं असं व्यासपीठ आता मात्र या कल्याण ग्रामीण मधील सर्व खेळाडूंना या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हो, पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून अगदी डीप कव्हरला क्षेत्ररक्षक भरदा वेगाने गेल्याने तत्पर मिळेला या 2 धाबा. पहिला चेंडूवरती ऋषी शेलारला आपण पाहतोय. वाबेगर संघाची रन मशीन आहे आणि इथे मात्र नक्कीच चांगला खेळ त्याला देखील करावा लागेल, परंतु समोर गोलंदाज किरणला आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. संत आणि शांत हे वातावरण आपण पाहतोय. हो, पुनश्च देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डिपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. किंवा आता मात्र एक क्षेत्ररक्षक नक्कीच अगदी वायडिश लॉंग ऑफला दैनात गेला. पहिला चेंडूवरती आता मात्र नक्कीच आगाज केला ऋषीनं. हो, आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन जरूर आहे, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक देखील आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. शांत आणि संत सुरुवात मधल्या आतमध्ये पाहायला मिळते. एकंदरीत विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 7 धावा. ठाण्याचा ठाण्या वाघ असे ज्यांची ख्याती असणारे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा नक्कीच आज आपण पाहतोय. ओ, मिस्टामिक स्ट्रोका डाऊन दी बॉल. इथे मात्र हवेच्या झोकानं चेंडू फरार. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमारेषा पार, षटकार. पहिल्या चेंडूवरती नक्कीच षटकार मारतोय संजय शेलारला आपण पाहतोय. हो, पुणे आडवा बॅटने ऑन साइडला बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार. दुसरा षटकार. अगदी शांत सुरुवात जरूर झाली होती, परंतु किरण वरती प्रति हल्ला चढवला जातोय मधल्या आतमध्ये. 2 षटकार आले आणि 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कमालीचं बॅटल सुरू आहे, जशाच तसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सदरामध्ये ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. हो, पुढे खराब चेंडू, बॅक टू बॅक तिसरा षटकार आणि षटकारांची पहिली हॅट्रिक संपादित केले. मध्ये फलंदाज संजय शेलारच्या बॅटमधला लगेच
यस, षटकारांची हॅट्रिक संपादित झाली. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. खऱ्या अर्थानं नक्कीच काल या ठिकाणी स्पर्धा देखील पार पाडली. नक्कीच दोन्ही एंडने इथे मात्र फलंदाजी करण्याची मुभा या ठिकाणी मात्र फलंदाजांना होते, परंतु आज एकाच एंडनं इथे मात्र हवेच्या झोकानं चेंडू जात आहेत. रणसंग्राम काल देखील पाहिला आणि आज पुनश्च नव्या पर्वाने नव्या सकाळ नक्कीच या ठिकाणी मात्र सुरू झाली, ती म्हणजे क्रिकेट पर्वाची, धर्मवीर चषकाची. गोरगरिबांचे पाठीरागे अनेक नक्कीच समाज कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. खऱ्या अर्थाने श्री मलंगगड या नक्कीच गडाला महत्वाची कामगिरी भूमिका जी साकारली असेल ती धर्मवीर आनंदगे साहेबांनी साकारली. आणि तदनंतर मात्र तिथे मात्र आपल्या नक्कीच अनेक धर्मवासियांचं अस्तित्व तिथे टिकून राहिलं. ती प्रथा तिथून चालू झाली आणि नक्कीच त्यांना देखील आपण या मोठ्या गोष्टीबद्दल मानवंदना देऊयात. ठाण्याचा ढाण्या बाग नेहमीच त्यांची खाते. नुकताच धर्मवीर 2 देखील रिलीज झाला. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आहेत. ओ क्या बात आहे, ऋषीच्या बॅट मधून बाहुबली स्ट्रोक, चेंडू फरार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम षटकार. थर्ड मॅनला शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक होत्या. कमालीचा झेल आणि महत्वाची विकेट मधाच्या आतमध्ये कॅरी करतोय जयेश. ऋषी शेलार बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे, सुंदर संगीत. डीजे नितीन सलग 6व्या दिवशी आमच्या समवेत जोडले जातात, त्यांचं देखील आम्ही करतोय कौतुक. जेवढ्या स्पर्धा आमच्या होत आहेत त्या स्पर्धेमध्ये मोलाचा खारीचा वाटा त्यांचा देखील आहे. या ठिकाणी मात्र नक्कीच उपस्थित असतात. सुंदर संगीत नक्कीच त्यांनी देखील आपण करताना पाहिलं. दरम्यान बॅक टू बॅक दुसरी संधी निर्माण झाले. ओहो, किरणने केले चूक. इथे मात्र ही चुकी कुठेतरी महागात पडू शकेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा काय जिंका मॅच पण नेहमीच म्हणत असतो आणि नक्कीच त्या अनुषंगाने इथे मात्र हा झेल सुटला. प्रत्येकाला जीवनदान मिळतोय. डीजे नितीन खरंच कौतुक करेन, कारण की मांडा प्रीमियर लीग मध्ये 5 दिवसामध्ये नक्कीच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे टॅलेंटेड समालोचक आणलं होता आणि सर्व समालोचकांनी आपली स्तुतीच केली. आत मात्र शंका नाही आहे. पहिल्या दिवसापासून नक्कीच आम्हाला मेसेजेस होते की नक्कीच साऊंड सिस्टीम चांगली आहे का, आणि मी नक्कीच त्यांना सांगितलं होतं की आपण कुठल्या पद्धतीची काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. नक्कीच शेवटी जाता जाता त्यांनी देखील आपली स्तुती केली. क्या बात आहे. आज पुनश्च 4 दिवस सलग ते आपल्या समेत जोडतील. काल नक्कीच रात्री चर्चा देखील त्यांनी केली. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल मध्ये संपर्क होत नाही. डॉट चेंडू, कमालीचा कमबॅक करतोय जयेशला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता, षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच विकेट न दिलं आणि आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 33 धावा. हो, इथे मात्र ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपाने ज्या धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या धावांना ब्रेक लावण्याचं कार्य या षटकामध्ये जयेशने केलंय. कमालीची गोलंदाजी करतोय. धर्मवीर चषक 2024चा हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ओ बॅटच्या रडार मध्ये चेंडू, अतिशय स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला. चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखी एक मॅक्सिमम धर्मवीर षटकार.
षटकार पाहायला मिळतोय आणि या धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावांचा वेग वाढलाय. हो इथे मात्र नक्कीच गतीनं पेटवत आहेत. लेग स्टिकच्या दिशेनं चेंडू पिच केला. पंचांचा पॉईंटचा इशारा. कमालीचं बॅटल पाहायला मिळतं. 41 धावा धावफलकावरती. इथून मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल जयेशला देखील, कारण की सुरुवातीच्या 2 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळले होते. विकेट देखील संपादित केले होते. अंतिम चेंडू आहे षटकातील. हो आडव्या बॅटने ऑन साइडला. क्या बात है. बॅक टू बॅक 2 इन अ रो मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि नक्कीच सुरुवातीपासून वेळ वाचवणं गरजेचं असेल. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 47 धावा धावफलकावर आहेत. आक्रमण चढवलं जातं. एका बाजूने संजय शेलार. प्रतीकचं नक्कीच मी विशेष कौतुक करेन. जसा झेल सुटला तसा इथे मात्र नक्कीच 2 षटकारांचं आक्रमण त्याने देखील केला. अनेकदा आपण पाहत असतो ज्या ज्या वेळेस एखाद्या खेळाडूला संधी मिळते त्या संधीचं सोनं तो नेहमीच करत असतो. कमालीची कामगिरी. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विजयला आपण पाहतोय. रिव्हर एंड करणं ओव्हर द विकेट ना. हो क्या बात आहे. गतीनं बीट केला. नक्कीच 40+ हा खेळाडू आहे, परंतु नक्कीच युवकांना लाजवेल अशी गोलंदाजी नेहमीच करत असतो. आणि आज धर्मवीर चषकामध्ये देखील त्यांना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. कमाल करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या विजयला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. त्याच्या समोर आता याचं बॅटर प्रतीक असेल. त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आले होते. ओहो अपील झाले आणि पंचांनी अपील उचलून धरला. फिंगर अप. फलंदाज बाद. प्रतीक बॅक टू द पवेलियन. करावी लागेल विजयची देखील, कारण की विचार केला तर ज्या धावा येत होत्या त्या धावांवरती ब्रेक लावलाय. नक्कीच या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर 90 धावा देखील चेस झालेत. नक्कीच आणि त्या अनुषंगाने आज नक्कीच चांगली फाईट देखील आपल्याला पाहायला मिळेल. हो मिस्टामिंग स्ट्रोक आहे. पुनश्च डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक क्या बात है. कमालीचा झेल पकडला जयेशने. सूर्याची किरण डोळ्यावरती आले होते, परंतु तरी सुद्धा चेंडूवरती घारीप्रमाणे नजर ठेवली आणि हा अप्रतिम झेल पकडला. रुपेश 0वरती बाद. आणि वासुंद्री संघाचे संगणक आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. पुढील मॅच रुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट अर्थातच वासुंद्री संघ. दोन्ही संघाचे संगणक इनिंग ब्रेक मध्ये अंशा टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. धावसंख्या धावफलकावर द्या 48 धावा आहेत. 48 धावात या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. अजूनही एक षटक शिल्लक. उर्वरित विचार केला तर
9 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. परंतु नवीन बॅटर मध्ये आतमध्ये आता मात्र पाहायला मिळेल रोहित रुपेश नक्कीच. हो इथे मात्र नक्कीच पल्लू स्कोप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट आणि यस एकाच धाव्यावरती समाधान देखील मानलं जात आहे. कमालीचं बॅटल सुरू आहे. प्रशंसा करेल वारंवार गोलंदाज विजयशी. वयाची मर्यादा नक्कीच क्रिकेटला नसते याचं प्रात्यक्षिक उदाहरण ते देखील मला अशा आतमध्ये दाखवतात. युवकांना लाजवेल असा खेळ ते करतायत. 49 धावा धावफलकावरती या षटकामध्ये विजयने 4 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च करत महत्वाच्या 2 विकेट्स देखील घेतल्यात. हो आडवा बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक ज्या बाजूने हवा त्याच बाजूने हा नक्कीच फटका खेळला. ते मारे शाबार षटकार. पंचावन्न धावा. हा थोडासा नक्कीच लेंथ खेचली होती गोलंदाज विजयने आणि नक्कीच या ठिकाणी मात्र चांगला फटका देखील खेचला. त्या ठिकाणी मात्र फलंदाज संजय शेलारची नक्कीच स्तुती करेन. तब्बल 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. एका बाजूने किल्ला सांभाळतो आपल्या संघाचा, दुसऱ्या बाजूने मधाच्या आतमध्ये साथ त्याला रोहित देखील करतोय. शेवटचा चेंडू गोलंदाज विजयचा. हो बॅकअप ध्यान चेंडूला पिच केला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या दूर चेंडू फरार. वन बाउंड सोट लाईन सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत धर्मवीर चौकार. हो इथे मात्र नक्कीच चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. दरम्यान एक धाव कंप्लीट आणि एकाच धाववरती नक्कीच समाधान मानलं जाते. पुढील 2 संघ वासुंद्री आणि त्यांच्या अगेन्स्ट रुंदे. जर नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये जर संघाचा संघनायक टॉससाठी नसेल तर नक्कीच दोन्ही संघांना पॅनल्टी असेल. या गोष्टीची नोंद घ्या. ही स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची आहे. प्रत्येकी 2-2 चेंडूंची नक्कीच पॅनल्टी असेल. ओ झेल बात क्या बात आहे. अंतिम षटकामध्ये भावेश आला होता गोलंदाजी ट्रॅकवरती आणि महत्वाची विकेट संजय शेलारला केलंय बाद. संजय बॅक टू द पवेलियन. कमालीचं बॅटल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं नक्कीच सुरुवात झाली. नक्कीच विकेट्स ज्या जात नव्हत्या त्या विकेट्स आता मात्र घेतल्या जात आहेत. कमालीचं बॅटल आहे. भावेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केले, दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स. वासुंद्री आणि रुंदे संघ इनिंग ब्रेकमध्ये जर आपला संघनायक टॉससाठी नसेल तर त्या संघाला 2 चेंडूंची पॅनल्टी असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायच्या.
हो, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. धर्मवीर चौकार. कमालीचा या ठिकाणी मात्र फलंदाजी पाहतोय संदेश पाठमधून चौकार आला. हो, पुनश्चा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. डाऊन ओ कॅश ऑफ द मॅच, कॅश ऑफ द डे. कमालीचा झेल पकडलाय जयेशने आणि ते मात्र फलंदाज संदेश होतोय बाद. बॅक टू द आउट. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जयेश चांगले कमालीचं क्षेत्ररक्षण करतात. ओ, इथे मात्र गोलंदाजाने केले चुकी. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं जयेशने, फेकी देखील अचूक होती, परंतु इथे मात्र थोडीशी नक्कीच निराशाजनक कामगिरी झाली. आणि तदबर या 2 धावा धावफलकावरती, 2 धाब्याच्या सह्याने धावसंख्या धावफलकावरती 66 धावा. असा किरण केणे देखील आनंद घेत होते. आता मात्र ते आपल्या ड्युटीवरती जात आहेत. किरण या नक्कीच संध्याकाळच्या सदरामध्ये पुन्हा आम्हाला जॉईंट व्हा. यात मात्र नक्कीच चांगले खेळाडू आहेत कुंडेरी गावचे. हो, पुनश्चा चांगलं काम केलं इथे मात्र नक्कीच ॲज अ बॅटर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. हा चौकार आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 70 धावा झाल्यात आणि 71 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी, ती म्हणजेच ओझरली या संघाला. यस, जाऊयात टॉसच्या दिशेनं. टॉससाठी रुंदे संघाचे संगणक आपण या आणि वासुंद्री संघाचे संगणक आपण देखील या. इनिंग ब्रेकमध्ये जर संगणक टॉससाठी नसेल तर त्या संघाला 2 धाबांची पॅनल्टी असेल, या सूचना सकाळपासून आम्ही देतोय. 2 चेंडूंची पॅनल्टी असेल, या गोष्टीची नोंद घ्या. अतिशय मानाची सन्मानाची ही स्पर्धा पाहतोय आणि त्या अनुषंगाने इथे मात्र नक्कीच आपण त्याचं तंतोतंत पालन करायचं आहे. येस, ओव्हर टू डीजे. उपस्थित वासुंद्री संघाचे संघनायक एक षटका समाप्ती होती. यस, या ठिकाणी मात्र आलेले आहेत आमचे बाळू आलेले आहेत. क्या बात आहे. टॉस करूयात आपण लगेचच. रुपेश गायकर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस दोन्ही संघादरम्यान. यस, इथे मात्र टॉस करतोय आपण. टॉस केला जाईल आमच्या नक्कीच टॉस बॉक्स मध्ये. यस, टॉस करूयात. वासुंद्री त्यांच्या अगेन्स्ट रुंदे. काटा इज द कॉल. छापा आलेला. वासुंद्री संघाने टॉस जिंकला. 4 षटकांची मॅच आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. विचार केला तर आपण
नक्कीच काल MPL देखील खेळले, आज नक्कीच ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून स्वतःच्या गावासाठी खेळायचा. समोर रुंदे संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच आज ही स्पर्धा आपण पाहतोय धर्मवीर चषक. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे आणि ग्राउंड देखील खूप चांगलं आहे आणि खेळायला मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा असेल वासुंद्री संघ. रुंदे संघाचे संघटक आमच्या समवेत आहेत. टॉस हरले, टॉस जर जिंकले असते तर काय निर्णय असता? प्रथम फलंदाजीच घ्यायचा विचार होता आमचा. येस, म्हणजे मनासारखं करलाय. आणि आता मात्र 4 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कारण की समोर वासुंद्री संघ आहे. 50 ते 60 पर्यंत धावांचा आमचा असेल. असे कुठले खेळाडू त्यांच्याकडून अपेक्षा असतील? नक्कीच आताच हंगामाला सुरुवात झाली, रुंदे संघ चांगला परफॉर्मन्स करतोय, तर कुठले खेळाडू संघामध्ये त्यांच्याकडून अपेक्षा असतील? आज तर आमचे खूप प्लेयर्स ॲब्सेंट आहेत, बट अजिंक्य, समीर, मी स्वतः, छोट्या, पंकज. लगेच विचार केला ही स्पर्धा आपण पाहतोय या MPL नंतर लगेच इथे धर्मवीर चषक पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा. या स्पर्धेबद्दल आणि या चषकाबद्दल काय म्हणणं असेल? नाही, काल आम्ही सुद्धा MPL बघत होतो. खूप चांगलं अप्रतिम जगन्नाथाने नियोजन केलं होतं आणि त्याच याच्यावर आम्हाला खेळायला भेटतं. ग्रामीण भागात असं बघायला खूप कमी भेटतं आणि खूप आम्ही लक्की आहेत का आम्हाला या अशा प्लेसवर खेळायला भेटतं. एक प्रश्न आवर्जून विचारेन. आपण विचार केला तर कल्याण ग्रामीणमध्ये सातत्याने आपण खेळतोय. हे असोसिएशन झालं, इकडचे प्लेयर तिकडे खेळू शकत नाही, तिकडचे प्लेयर इकडे खेळू शकत नाही. या नियमावली बदलल्या, हे बदलणं कुठेतरी गरजेचं असेल का? नाही, आमच्या स्वतःवर लास्ट टाइम आम्ही बघितलं होतं. आम्ही बी पोलमध्ये खेळलो होतो लास्ट इयरपर्यंत आणि आम्ही जिंकल्यानंतर आम्हाला लगेच त्यांनी ए पोलमध्ये घेतलं. 1 वर्ष तरी तुम्ही रूल चेंज नाही करायला पाहिजे. जे पण असेल ते तुम्ही 1 इयर तरी कंपल्सरी ते ठेवलं पाहिजे. एकदा झाल्यानंतर तुम्ही 1 इयर नंतर एक टुर्नामेंट टीम चांगली गेली तर त्यानंतर तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे अशी त्यांनी विचार करायला पाहिजे प्रत्येकाने, जे कमिटीमध्ये बसलेले आहेत अध्यक्ष, सदस्य वगैरे. येस, नक्कीच या गोष्टीची दखल घेते. त्याला खूप खूप शुभेच्छा असतील रुंदे संघ. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच देखील सुरू आहे. एका बाजूला रुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट वासुंद्री संघ. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एका बाजूला उझरली त्यांच्या अगेन्स्ट वावेघर संघ आपण पाहतोय. भावेशाच्या सोबतीनं महेशला आपण पाहतोय. सलामीचा गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषी शेलार येतोय. हो, आडवा बॅट ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. हो, फॉम्बलिंग झालंय. हो, इथे मात्र नक्कीच अंडरआर्म स्टाईलने इथे मात्र हा थ्रो केला होता. त्यातबर नक्कीच थोडीशी धोक्याची घंटा जरूर वाजली असती भावेशसाठी, कारण की स्ट्राईक एंडला असा पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले देखील नव्हते. परंतु काही हरकत नाही, इथे मात्र नक्कीच चांगला बॅकअप पाहायला मिळाला. धावा वाढवायच्यात 71 धावांचं लक्ष, फार मोठं असं लक्ष. परंतु नक्कीच इथे मात्र या क्रीडांगणाचा विचार केला तर या धावा सहज पद्धतीने चेस देखील होऊ शकतात. हो, मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल प्रतीक येतोय आणि इथे मात्र झेल बाद होतोय फलंदाज. 0 बाद. चांगली अशी स्पर्धा पाहतोय आपण. धर्मवीर चषक गोंडेरी पहिली मॅच श्रीराम कोंडेरी त्यांच्या अगेन्स्ट कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी. दुसरी मॅच वावेघर त्यांच्या अगेन्स्ट ओझरली बी. तिसरी मॅच वासुंद्री त्यांच्या अगेन्स्ट रुद्दे आणि चौथी मॅच नत्तिक कोंडेरी त्यांच्या अगेन्स्ट मोहिली सांगोडे. शेवटची मॅच आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी ओझरली. असा नक्कीच हा पोल आहे आणि पहिली मॅच जिंकेल त्याला बाय देखील आहे. आणि त्या ठिकाणी नक्कीच कोंडेरी संघाने कोंडेरी अशी लढत होती, त्या अनुषंगाने कोंडेरी संघाला बायच असेल आणि तदनंतर मॅचेस नक्कीच स्कॉटनुसार होतील. या गोष्टीची नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये कुठला संघनायक उपस्थित नसेल त्याला 2 चेंडूंची पॅनल्टी असेल, या गोष्टीची देखील नोंद घ्यायच्या.
पुढील सर्व संघांसाठी सूचना आयोजकांच्या माध्यमातून वावेगर आणि ओझरली ही मॅच आपण पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये कोंढेरी कोंढेरी अशी मॅच होती आणि त्या नक्कीच संघातील विजेत्या संघाला बायच देखील होती. त्या अनुषंगाने कोंढेरी संघाला बाय असेल या गोष्टीची नोंद देखील घ्या. आणि पुढील मॅच वासुंद्री त्यांच्या अगेन्स्ट रुंदे आहे. तदनंतर मॅच नैतिक कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट मोहिली आणि शेवटची अंतिम लढत सांगोडे ऋतिक आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी ओझर असा हा स्कॉट आहे कल्याण ग्रामीणचा. आणि आज मात्र संधी असतील अनेक स्पर्धकांना अनेक संघांना इथे मात्र चांगला खेळ करण्याची संधी मिळवून दिले. सर्वांचं मी पुनश्च धर्मवीर चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन रेस खूप मोठे आहे परंतु ते रेस कंप्लीट केला क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र पाहावं लागेल. हो इथे मात्र याचा रिव्ह्यू घेतला परंतु सॉफ्ट सिग्नल बाद देखील आहे परंतु की चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल जरूर पंचांचा बाद असेल परंतु इथे मात्र पुनश्च लगेच कुठल्याही संघावरती इथे मात्र दूध का दूध पाणी का पाणी GT ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर आणि त्यांची टीम गेल्या अनेक दिवसांपासून जिथे जिथे समालोचना जातो तिथे तिथे ते आमच्या संवेद असतात. कुठली स्पर्धा असो कल्याण असो डोंबिवली असो नवी मुंबई असो मुरबाड असो आणि नक्कीच मीरा भाईंदरमध्ये देखील ते आमच्या संवेद होते. अशी आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम आहे. नुकताच नक्कीच आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतला होता आणि यस रिव्ह्यू असेल नक्कीच फलंदाज बाद असेल. सॉफ्ट सिग्नल देखील पंचांचा बाद होता आणि त्या अनुषंगाने फलंदाज बाद आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत रुंदे त्यांच्या अगेन्स्ट वासुंद्री. वासुंद्री संघाने टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं फलंदाजीसाठी रुंदे संघाला. रुंदे संघाच्या आज 2 ते 3 प्लेयर्स जरूर अनुपस्थित आहेत परंतु इथून मात्र त्यांना चांगला खेळ देखील करावा लागेल. चांगलं बॅटल हो वाढवा बॅटन साईड मारायचा होता परंतु शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तू चल मी आयाशी परिस्थितीमध्ये शॉट मध्ये दुसरा फलंदाज शून्यावरती बाद. विकेटची प्राप्ती पाहतोय आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ प्रस्थापित करतोय गोलंदाज ऋषी शेलारला पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची आपण पाहतोय. सुंदर चमचमात्या ट्रॉफीज देखील त्या स्पर्धेच्या आपण पाहू शकता. चांगलं बॅटल आहे एकंदरीत विचार केला तर धर्मवीर चषक 2024 हे पर्व आहे. सर्वांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन बॅटरमध्ये आतमध्ये महेंद्रला आपण पाहतोय. हो इथे मात्र जंटलमॅन पुश पाहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओझरली संघ. शालिकजी केणे आणि जनार्दनजी गायकर आपण या व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे कारण की आपल्या गावची स्पर्धा आहे आणि नक्कीच मांडा गावचे वासुंद्री गावचे कोंढेरी गावचे जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. कल्याण ग्रामीणचा आजचा हा पोल आपण पाहतोय. ग्रामीणमधील सर्व संघ आहेत नक्कीच त्या अनुषंगाने इथे मात्र धावसंख्या धावफलकावर तुला पाहायला मिळेल 2 धावा
धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता. इथून मात्र चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 23च्या सरासरीने इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच धावा बनत नव्हत्या, तदनंतर मात्र नक्कीच चांगला खेळ प्रस्थापित झाला आणि पावेकर संघ नक्कीच इथे मात्र थोडासा मजबूत स्थितीमध्ये ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कपिल आपण पाहतोय. पुढच्या वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड चेंडू सातत्याने पाहायला मिळत आहेत. थोडासा सरावाचा अभाव आहे, परंतु काही हरकत नाही आहे. नुकतेच सीझनला सुरुवात झाली आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामीण क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग, क्या बात आहे. चेंडू पर्यंत थोडासा उचली प्राप्त होतो आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मधाच्या आतमध्ये. कमालीचा नक्कीच या ठिकाणी मात्र खेळ पाहायला मिळते वावेगर संघाच्या माध्यमातून. आज जगदीश देखील अनुपस्थित होते, विकास देखील अनुपस्थित होते. त्या अनुषंगाने थोडासा बाकफुटला आपण पाहतोय ओझरली संघाला. ओ बॅटशी नरेश कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. दरम्यान बळीरामजी फिरगाणे यांचं देखील शुभागमन होते. या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. धर्मवीर चषक आपण पाहतोय आणि नक्कीच शिवसेना पक्षाचे ते देखील पदाधिकारी आहेत, त्यांचं देखील आपण करूयात. नक्कीच या ठिकाणी मात्र सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे शाळिकजी केणे देखील येतात. अनेक आमचे मान्यवर वरिष्ठ नागरिक असतील, त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. हे भव्य असं व्यासपीठ आपण पाहतोय. नील इव्हेंट्स, नील गायकर, कोंडेरिशे यांच्या माध्यमातून सज्ज झालाय. नक्कीच जशी मॅच पुढे जाईल ड्रोनच्या माध्यमातून या क्रीडांगणाचा व्ह्यू देखील आपण नक्कीच कॅप्चर करू, यात मात्र शंका नाही आहे. सुंदर असं हे क्रीडांगण काळू नदीच्या काठावरती वसलेलं सुंदर क्रीडांगण आहे. क्रीडांगणाचे मुख्य शिल्पकार आमचे जगन नाना पाटील असतील आणि ग्रामस्थ मंडळ मांडा असेल, त्यांच्या माध्यमातून क्रीडांगण साकारलं गेलं. अतिकजी सय्यद, निशांतजी मिरकुडे, प्रमोद पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची त्यांना देखील साथ आणि त्यांच्या माध्यमातून क्रीडांगण. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगलं बॅटल सुरू आहे मधाच्या आतमध्ये. ओझरली त्यांच्या अगेन्स्ट वावेगर संघाला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. उर्वरित चेंडू या षटकातील 3 आहे. अतिशय शांत अशी सुरुवात मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा आपण देखील अनुभवतोय. हो, पुनश्च चांगलं बॅटल. इथे मात्र बॅटर देखील बीट झाले आणि नक्कीच यष्टीरक्षक देखील बीट होतात आणि 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. मुख्य पंचांशी योगीराजजी बुडेर आहेत आणि त्याच बरोबरीनं कृष्णाजी केणे देखील आहेत. A1 जोडे आहे आणि नक्कीच त्यांचं देखील आम्ही करतो या ठिकाणी मात्र खूप खूप धन्यवाद. हो, इथे मात्र मिष्टामी स्ट्रोक आहे. ऋषी थोडेसे दूर आहेत. नक्की स्टार्ट आधीच घेतला असता तर इथे मात्र शेल देखील झाला होता, परंतु त्यांना देखील ठाऊक आहे इथे मात्र रिस्क घेणं गरजेचं नाही आहे. धाबा ज्या बनवायच्या त्या धाबा सुरुवातीपासून थांबवण्यात यश संपादित केलाय. त्या अनुषंगाने इथे मात्र नक्कीच हे बॅटल थोडंसं नक्कीच वावेगर संघाच्या दिशेने झुकतंय, परंतु इथे मात्र पलटवार करावा लागेल. मोठा फटका एक्झिक्यूट करावा लागेल. क्या बात आहे. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका आहे, तो बॅटर अदेशा बॅटमधून ब्लास्ट, सीमारेषा पार, मॅक्झिमम स्ट्रोक, धर्मवीर षटकार.
जसा षटकाराला लगेचच बॅट चेंज केली आणि आमचे नक्कीच चिमुकले त्या बॅट्स देखील घेऊन गेले. हा खरा आनंद असतो क्रिकेटचा. आम्ही देखील लहान होते, 12वे खेळाडूमध्ये देखील कार्य केलं, अशाच बॅटी देखील सांभाळल्या. जसं जसं वय वाढत गेलं, ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस आले आणि नक्कीच आता मात्र एक प्लॅटफॉर्म क्रिएट झाला आणि एक वेगळ्या लेवलला एक नक्कीच क्वालिटी क्रिकेटला देखील नक्कीच प्राधान्य द्या. ही सुरुवात आहे लहान मुलांची, हा नक्कीच आनंद असतो. ओ मिस्टामिक स्ट्रोक आहे आणि नक्कीच इनफिल्डच्या डोक्यावरून खेळायचं होता आणि मिळेला एकच धाव. इथे मात्र आदेशला स्ट्राईक रोटेट करून दिला होता कारण की शेवटच्या अंतिम चेंडूवरती षटकार आला होता. धावसंख्या एकने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरतीला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रत्येकीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक आहे. शॉट फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि इथे मात्र आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि चेंडू नक्कीच बऱ्याच वेळाने सीमारेषेलगत अडवला जातोय. फेकी करतील तत्पर या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरतीला पाहायला मिळेल 18 धावा. 18 धावा धावफलकावरती आहेत. कसला थोडंसं स्पीडअप करा ऋषी. जर नक्कीच वेळ वाचला तर पुढील राऊंड आपण 4 षटकांचा देखील खेळू शकतो कारण की स्पर्धा आपली आहे आणि सर्व संघ देखील आपले आहेत. त्या अनुषंगाने नक्कीच सूचना येतात. हो इथे मात्र चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार चौकार. हो मिस नक्कीच होतोय. चेंडू पासून थोडासा दूर फटका खेळला होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 22, 22 धावा. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या स्पेल मधील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रत्येकीला आपण पाहतोय. हो पुणेशा बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतो निर्धाव. कमालीची गोलंदाजी सुरू आहे मधल्या आतमध्ये. चांगलं बॅटल पाहायला मिळतोय. प्रत्येकीला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. हो पुणेशा बॅक टू बॅक सलगचा तिसरा चेंडू येतो निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 49 धावेची आवश्यकता असेल. येस ओ डीजे हो इथे मात्र नक्कीच मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल लागणारा सांघिक या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. तो म्हणजेच 5वा आदरा फलंदाजी करत असताना ओझरली या संघाला. फलंदाज आदेश होतोय बाद. माध्यमातून
हा लुचिक येस थोडासा टेक्निकल एरर होता आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज किशोर होतोय बाद. पारितोषिक देखील लावलं जात होतं परंतु ते लावण्याच्या आधी ते बाद होत आहेत. कृष्णा केणे यांनी नक्कीच कॉल देखील केला होता परंतु इथे मात्र फलंदाज बाद झालाय आणि संदेश आता मात्र नक्कीच बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतोय. 8व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेशला आपण पाहतोय. आज बॅटर स्ट्राईक एंडला संदेश आहे आणि त्याच्या समोर संदेश देखील आहे. संदेश टू संदेश असं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कमालीची या ठिकाणी मध्ये नक्कीच ही स्पर्धा पाहतोय. 22 धावा धावफलकावरती. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट चेंडू. संदेशने नक्कीच चांगली कामगिरी केल्या. विचार केला तर याचा बॅटर चांगल्या धावा देखील त्यांनी घेतल्या होत्या. एक चौकार मारला होता आणि गोलंदाजीसाठी आला आणि 2 विकेट्स देखील घेतल्यात. हो पुणे शाडवा बॅटने देखील स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ऋषी आहे. नक्कीच पूर्णपणे या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केल्या वावेकर या संघानं. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संदेश आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोया आदेश. हो इथे मात्र कमालीचा चेंडू आला. पुढच्या इथे मात्र नक्कीच चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. एकंदरीत विचार केला तर वावेकर संघाच्या माध्यमातून फलंदाजी देखील चांगली झाली आणि गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. हो पुढच्या डॉट चेंडू आणि या सामना जिंकला वावेकर संघानं. वावेकर संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल ओझरली संघाचं खूप सारं कौतुक. वासुंद्री संघाचे संगणक आपण आयोजक कमिटीशी संपर्क करा प्लीज सहकार्य करा. वासुंद्री संघ आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 29